मित्रांनो, छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक मराठी कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे बंध नात्याचे. अनु, पिऊ उठली ग. जरा अर्जंट काम होतं. केदारचा सकाळी इतक्या लवकर फोन आल्यामुळे तसंच काहीतरी तातडीचं असणार हे नक्कीच होतं. नाही उठलीये अजून? का रे? उठू का? काय झालं? मी काळजीने विचारलं. उठवतेस का? मला जरा तिच्याशी बोलायचं आहे. लगेच? बघ न उठते का? म्हणजे उठवच. केदारच्या बोलण्यातला इतका हळवा स्वर मी पहिल्यांदाच ऐकत होते. हो हो उठवते, 5 मिनिटातच करते तुला परत फोन. मी घाईघाईने बेडरूमकडे वळले. पिऊ बाळा, ए पिवड्या, उठ ग. मनू बाबाने तुला अर्जंट फोन करायला सांगितला आहे. बाबाचं नाव ऐकताच पिऊ पटकन बेडवर उठून बसली. आई बाबा आला घरी? अगं नाही, त्याने उठल्या उठल्या तुला फोन करायला सांगितला आहे. काहीतरी अर्जंट म्हणत होता. उठलीयस का तू पूर्ण? मी फोन लावू का बाबाला? केदारला फोन लागेपर्यंत पिऊ नीट जागी झाली. हॅलो बाबा, गुड मॉर्निंग. पिऊ हसत हसत म्हणाली. गुड मॉर्निंग पिवड्या. सॉरी बाळा, तुला झोपेतून उठवावं लागलं. ऐक ना, माझं एक महत्त्वाचं काम आहे, करशील का? सांग ना बाबा, असं काय बोलतोयस? अगं मागच्या आठवड्यात एक छोटासा 5 वर्षाचा मुलगा आपल्या दवाखान्यात ॲडमिट झालाय. मागच्या गुरुवारी त्याला तू केलेलं ते कागदी मांजर दिलं त्याला खेळायला. पुढे मागे करणारं त्याला फार आवडलं ते, पण आज तो सकाळपासून सारखा रडतोय. त्याला तुझ्याशी बोलायचंच. छोटी मैत्रीण पाहिजे. मैत्रिणीशी बोलायचं म्हणून हट्ट करतोय. तर तू बोलशील का त्याच्याशी? केदारच्या आवाजात पिऊवर अकारण वयाच्या मानाने जास्त ओझं टाकतोय याचं गिल्ट जाणवत होतं. मलाही खरं तर पिऊवर या सगळ्याचा ताण येतोय की काय असं वाटतच होतं. तिचं वय बघता तीच बालपण असं अकाली प्रौढत्वाकडे ढकलण्यात काहीच अर्थ नव्हता. अरे केदार, त्या मुलाची आई वगैरे असेल ना त्याच्याबरोबर? त्यांना समजवायला सांग ना. पिऊ ओळखतही नाही त्याला. ती काय बोलणार त्याच्याशी? आई बाबा, मी बोलेन त्याच्याशी. नाहीतर असं कर, मी एक ऑडिओ बनवून तुला पाठवते. तो तू त्याला ऐकव. जर तो परत हट्ट करायला लागला तर मी तुझ्या फोनवरून त्याच्याशी बोलेल. चालेल का? बरं बरं, पाठव ऑडिओ. बघूया काय होतंय. अनु, मला पण पटतंय तू म्हणतीयस ते, पण आपण बोलू थोड्या वेळाने. मी फोन करतो तुला राऊंडला जाऊन आलो की. पिऊ पटकन दात घासून फ्रेश होऊ आली. माझा फोन घेतला आणि ऑडिओ ऑन केला. बच्चू, मी तुझी छोटीशी मैत्रीण बोलते बरं का. तुला माझ्याशी बोलायचं होतं ना, म्हणून मी तुला फोन केलाय. मी तुझ्यासाठी खेळणं पाठवलं होतं, ते तुला आवडलं का? तुला लवकर बरं होऊन घरी जायचंय ना, मग असं रडायचं नाही. तू गुड बॉय आहेस ना. तुला गोष्ट ऐकायला आवडतं का? मग मी गोष्ट पाठवेन हं तुझ्यासाठी. आत्ता 1 2 3 म्हटलं की हसायचं हं. 1 2 3 पिऊने केदारला ऑडिओ पाठवला.
मी ऐकतच राहिले. काय मुलगी आहे ही? कोण कुठला मुलगा? ना ओळखीचा ना पाळखीचा. स्वतःच्या छोट्या भावाशी बोलल्यासारखी, समजू आल्यासारखी पिऊ त्याच्याशी बोलते. अगं तुला काय माहिती? त्याचं नाव बच्चू आहे. ते अगं 5 वर्षाच्या मुलाला बच्चू वगैरेच म्हणतात. मी असंच म्हटलं. आई मला फार भारी वाटतंय. पिऊ आनंदाने चक्क हसत होती आणि मी मात्र अस्वस्थ झाले होते. भारी वाटतंय का? अगं मला नेहमी वाटायचं की एक छोटा भाऊ असायला पाहिजे मला. त्याने माझ्याकडे काहीतरी हट्ट करायला पाहिजे. मग ताई म्हणून तो पूर्ण करणार वगैरे. त्यामुळे बच्चूशी बोलताना इतकी गंमत वाटत होती. मला मस्त आत्ता फक्त बाबाला सांगते की पेन ड्राईव्हमधल्या एका गोष्टीचा ऑडिओ त्या बच्चूच्या आईकडे मोबाईलवर टाकायला सांगा कोणाला तरी. पिऊचं बोलणं ऐकून आणि आनंदाने लुकलुकणारे डोळे पाहून काय बोलावं मला समजतच नव्हतं. अनोळखी नात्याने बंधसुद्धा इतके लोभसवाणे असू शकतात हे मी पाहत होते, अनुभवत होते. केदारला आणि मला ज्या अनोळखी नात्याचा ताण आला होता ते नातं बच्चू आणि पिऊने किती सहज जुळवलं. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.